श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या दिव्य स्वामी प्रेरणा या चॅनेलवर मनापासून स्वागत करते. स्वामी भक्त हो, माणसाचे जीवन बदलणारे, जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामींचे विचार अत्यंत प्रेरणादायक आहेत. स्वामी समर्थांचे विचार आचरणात आणल्याने आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होते. आणि हो, स्वामींनी केलेले उपदेश आयुष्यात जर तुम्ही आचरणात आणले तर संसार नक्कीच सुखाचा होईल. संसाराचा पाया हा विश्वासावर असतो. त्यामुळे आजचा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर नक्कीच तुमच्या जीवनातही बदल होतील. आणि नुसता ऐकून सोडून देऊ नका, तर यातलं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हा विचार आचरणात सुद्धा आणा. चला तर मग कसलाही वेळ वाया न घालवता आजचा स्वामी संदेश सांगते. ज्यांनी कोणी 1 नंबरची स्वामींची मूर्ती निवडलेली असेल त्यांच्यासाठी आजचा हा स्वामी संदेश. तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपण जे दुसऱ्यांना देतो ते भविष्यात आपल्याला परत मिळत असते, मग ते सुख असो किंवा दुःख. त्यामुळे देताना विचारपूर्वक द्या. नुसतं आपल्या कामाला कोण आलं हे बघत राहू नका, त्यापेक्षा आपण कोणाच्या कामाला आलो हे पहा. ह्या एक तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. विश्वास ठेवा, प्रार्थना करत राहा आणि तुमचे जीवन अधिक चांगल्यासाठी बदलत आहे हे पहा. मी जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. तुम्ही एका चुंबकासारखे आहात जे जीवनाने देऊ केलेल्या सर्वोत्तम गोष्टींना आकर्षित करते. जणू काही हे विश्व फक्त तुमच्यासाठी रेड कार्पेट अंथरत आहेत. तुमचे मन एका चुंबकासारखे आहे. जर तुम्ही आशीर्वादांचा विचार केलात तर तुम्हाला आशीर्वाद आकर्षित करता येईल. आणि जर तुम्ही समस्यांबद्दल विचार करत असाल तर तुम्ही समस्यांना आकर्षित करता. आणि मला दिसले की पाण्याचा एक विशाल थेंब, एक विशाल भाग झपाट्याने वाढत आहे. ही भिंत ज्याने तुमच्या वचनाला रोखले होते ती अखेर तुटली आहे. देव म्हणतो, मला माहिती आहे तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी किती रडला आहात आणि त्या गोष्टीसाठी किती माझ्याकडे प्रार्थना करत आहात. आणि हा सध्याचा काळ तुमच्यासाठी किती कठीण गेला आहे. पण चिंता करू नका, कारण तुमचं प्रतिफळ त्यापेक्षा दुप्पटपटीने असेल. चाचणी तात्पुरती आहे, परंतु वचन कायमचे आहे आणि तुमचे जीवन चांगल्यासाठीच बदलणार आहे. तुला अचानक हा संदेश मिळाला असेल, तू इथे अचानक आला असेल. देव इतका अचानक बदलणार नाही. एका क्षणात तो एकीकडे दिसेल आणि पुढच्या क्षणी तो अचानक बदलेल. तुमच्या जन्माचा ऋतू आला आहे, पण फक्त एकच नाही. हा अनेक जन्मांचा ऋतू नाही, तर प्रत्येक गोष्टीचा ऋतू आहे आणि अधिकाधिक बरे होण्याचा आहे. मी सुरुवातीपासूनच गोष्टींचे वर्णन केले आहे आणि माझ्या तोंडातून बाहेर पडले आणि मी ते प्रकट केले. मी ते अचानक केले आणि ते खरे ठरले. अशा 4 गोष्टी ज्यांची देवावर इच्छा आहे त्यांनी त्या गोष्टी कराव्यात. नंबर 1, तुम्ही एका शक्तिशाली नवीन अध्यायात प्रवेश करणार आहात. तुमच्या प्रार्थनांचे उत्तर दिले जाईल आणि तुमचे आशीर्वाद वाढतील. जास्त विचार केल्याने तुमची शांती नष्ट होईल. पूजा करा, विश्वास करा आणि देवाच्या हातात सोडा. तुमच्या आयुष्यात बदल येणार आहे. तुमच्या आशीर्वादासाठी सज्ज व्हा. तुम्ही खूप काही केले आहे आणि यश येणार आहे. आणि 4 नंबर, तुम्ही ते बनणार आहात. आता अंधार दिसत असेल पण देव तुम्हाला बाहेर काढणार आहे. तुमची परिस्थिती ताबडतोब बदलण्याच्या परमेश्वराच्या क्षमतेला कमी लेखू नका. तो दरवाजे उघडू शकतो, हृदयही बदलू शकतो आणि जे गमावले ते पुनर्संचयितही करू शकतो आणि आशीर्वाद हस्तांतरित करू शकतो. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा स्वामींचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचलाच असेल. 2 नंबरची स्वामींची मूर्ती ज्यांनी कोणी निवडलेली आहे त्यांच्यासाठी हा स्वामी संदेश. स्वामी म्हणतात, मी बऱ्याच लोकांना आशीर्वाद दिले आहेत आणि जेव्हा जीवन चांगले असते तेव्हा ते मला विसरतात. कृपया माझ्या जवळ राहण्यास विसरू नका. कित्येक कठीण काळात तुम्ही रडलात. कालच्या रात्री तुम्हाला झोपही येत नव्हती. विश्वासघात किंवा त्यागाचे क्षण आठवत होते. पण आता चिंता सोड. अभिनंदन,
लवकरच तुम्ही तुमच्या आयुष्यात एक वेळ अनुभवाल जी तुम्हाला विपुलता, प्रेम, यश, आनंद, समृद्धी देईल। जेव्हा तुम्ही मला आठवण कराल तेव्हा मी तुमच्या मदतीसाठी नक्कीच येईन आणि तुम्हाला योग्य वेळी मार्गदर्शन करेन। स्वामी भक्तांनो, तुमच्यासाठी आजचा हा स्वामी संदेश होता। तुम्हाला स्वामींना काय सांगायचं आहे हे तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचलं असेल। 3ऱ्या नंबरची स्वामींची मूर्ती ज्यांनी कोणी निवडलेली असेल त्यांच्यासाठीचा हा स्वामी संदेश। स्वामी म्हणतात, येत्या आठवड्यात संपत्ती, प्रेम आणि तुमच्या सर्वात स्वप्नांच्या पलीकडे असलेल्या आनंदाच्या अंतहीन प्रवाहाने बरसण्यासाठी सज्ज व्हा। चमत्कार आणि यश जे तुम्हाला आश्चर्यचकित करतील। तुम्ही चमत्काराच्या हंगामात पाऊल टाकत आहात, जिथे प्रत्येक दिवस एकामागून एक चमत्कार, एकामागून एक यश आणि एकामागून एक विजय घडवून आणेल। तुम्ही तयार आहात का? जर तयार असाल तर होय मी तयार आहे असे कमेंटमध्ये टाईप करून आपले श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयघोष करा। स्वतःला तयार करा, कारण हा आठवडा तुमच्यासाठी खास तयार केलेल्या विपुल आशीर्वाद, ताज्या संधी, उपचार आणि समृद्धीचा एक आठवडा असेल। गेलेल्या कोणत्याही वादळाने तुमचा पराभव होणार नाही, त्याऐवजी तुम्ही मजबूत, निरोगी, आशीर्वादित आणि समृद्धी व्हाल। मित्रांनो, तुम्हाला जर स्वामींवर विश्वास असेल तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा। मला तुझी इतकी काळजी आहे की आज मी स्वतः तुझ्याकडे आलो आहे। मी नेहमी पाहिले आहे की तुम्ही आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहात, परंतु काही समस्या उद्भवतात ज्यामुळे तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही। आज तुमची ही समस्या संपवण्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगू इच्छितो, जे ऐकणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। जो देवावर विश्वास ठेवतो तो आयुष्यात नेहमीच यशस्वी होतो, आणि जो तुझा माझ्यावर थोडासाही विश्वास असेल तर आज चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको, कारण तुझ्या आयुष्यातील परीक्षा संपण्याची वेळ आली आहे। स्वामी तुम्हाला वेदना, कलह आणि उपचार, सांत्वन आणि विपुलतेच्या क्षेत्रात हलवण्याच्या प्रक्रियेत आहेत। या आठवड्यात तुमच्या जीवनात आशीर्वादाची दारे उघडू द्या आणि परमेश्वर तुमच्या प्रार्थना ऐकू शकेल, तुमच्या संघर्षात तुम्हाला मार्गदर्शन करू शकेल। या आठवड्यात स्वामी तुमचे आशीर्वाद तिप्पट करतील। तुमच्यासोबत स्वामी असतील आणि त्यांचे चमत्कार खरे असतील, तेव्हा काहीही कसेही शक्य आहे याचे तुम्ही उदाहरण व्हाल। मित्रांनो, स्वामींचा आजचा संदेश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल। व्हिडिओ आवडल्यास स्वामींसाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ।